तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। अनेक ठिकाणचे राजकीय नेते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवली सराटीत येत आहेत। अशातच कोल्हापूर विधानसभेचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी जरांगे पाटलांची अंतरवली सराटीत जाऊन भेट घेतली। समरजित घाटगे देखील मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवली सराटीत दाखल झाले होते। या अपोजिट इथे येऊन कॅन्डिडेट घेतलेले होते, मी भेटायला आलो आणि मी समर्थन मागितलेलं आहे। ते संध्याकाळपर्यंत निर्णय घेतलेला सांगितलेला आहे। ठीक आहे ना, बरोबर आहे। मुश्रीफ साहेब एमएमडीचा फटका कुणाला बसू शकतो? अजून मी काय तो अभ्यास केला नाही, अभ्यास केला तर सांगतो। तीन जमाती एकत्रित आलेल्या आहेत, कुणाला तरी फटका बसेल ना, कोणाला तरी बसणारच। काय चर्चा झाली दोघांमध्ये नेमकी? आम्ही समर्थन मागितलेलं आहे, त्यांनी संध्याकाळपर्यंत सांगतो म्हणून सांगितलेलं आहे। त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे? संध्याकाळपर्यंत सांगतो म्हणून सांगितलं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय। आव्हाडांनी अजित पवारांचा उल्लेख पाकिटमारांची टोळी असा केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळचा पक्ष शरद पवारांचा होता, मात्र त्यांच्याकडून पक्ष चिन्ह हिसकावून घेतलं, त्यामुळे अजित पवार ही पाकिटमारांची टोळी आहे अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा इथून केली। ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी किसकी थी? चलो बताओ, जोर से बताओ। शरद पवार को एक दिन अजित पवार आता है, धक्का मार के बाहर निकाल देता है और जाते जाते उसके हाथ से गली भी छीन लेता है। ये पाकिट मारों की टोली है, पाकिट मारों की। अरे हिम्मत थी तुम्हारे में ना, मर्द का औरत पर अजित पवार तो बोलता था कि शरद पवार ने तुतारी में दी, मेरी कोई तीसरा निशान ढूंढ लेता हूं और लड़ता हूं चुनाव, तो हम उसको मर्द कहते हैं। अरे तुमने तो, तुम्हारे चाचा ने जो देश में बढ़ाई हुई पार्टी है, जो पूरा निशान उससे देश लेके गया, तुम उसको चुरा कर अपना मेरा 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 करके घूम रहे हो। आव्हाडांनी केलेल्या या टीकेवर भुजबळ आणि बावनकुळेंनी देखील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। यापूर्वी सुद्धा तुम्ही अनेक वेळाला चुकीच्या शब्दाचा वापर केल्यामुळे किंवा चुकीची विधानं केल्यामुळे अडचणीत आलेला आहात, हे लक्षात ठेवा। आणि माझा सल्ला राहील त्यांना, मानायचं की नाही त्यांनी पाहावं, परंतु आपण शब्द कुठले वापरावेत याचा त्यांनी विचारपूर्वक प्रयत्न केला पाहिजे आणि विचार करून ते शब्द वापरले पाहिजे। आपण कुणाला काय बोलतो, कुणाला चोर म्हणतो, कुणाला पाकिट मार म्हणतो, ज्यांनी 20-20, 25, 30 वर्ष तुमच्याबरोबर राहिले आहेत, त्या सगळ्यांना ते लागू होतं। असं आहे, जितेंद्र आव्हाडाला एक त्या मनात जहर आहे, त्यांनी विष पिलं आहे आणि ते विष त्यांना काही जगू देत नाही। ते इतकं विष पिलं आहे, ते इतके विषारी झाले आहेत की संघाचं विचार परिवाराचं नाव घेतलं आणि त्यांचं नाव घेतलं तरच त्यांना मतं मिळतात। म्हणजे जर जितेंद्र आव्हाड असे बोलणार नाही तर त्यांच्या मतदारसंघात त्यांना मतं मिळत नाही, म्हणून ते बोलत राहतात। एक विषारी व्यक्ती म्हणून त्यांचं इमेज आहे आणि ते विषारी औषध घेतल्यासारखे वागतात आणि त्यामुळं त्यांना मताचं लागून चालण्याकरता असं बोलावं लागतं। दरेकर आणि विखे पाटलांनी देखील आव्हाडांवर टीका केली आहे। ते फक्त मतांसाठी अशा प्रकारची वक्तव्य करतात असा आरोप त्यांनी केलाय। जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीमध्ये काय बोलण्याची आवश्यकता आहे? कारण म्हणजे यांची गुंडाची पार्श्वभूमी आहे, त्यांनी अशा पद्धतीचे बेताल आरोप करणं याला मी फार महत्व देत नाही। आव्हाडांना पातळीच राहिलेली नाहीये। या राज्यात सगळ्यात विकृत मानसिकतेचा राजकीय पुढारी कोण असेल तर तो जितेंद्र आव्हाड आहे। आता निवडणुका जवळ आल्यात म्हणून या विषारी सापाच्या तोंडून हिरवे फुटकार केवळ मतांच्या लाचारीसाठी येत आहेत आणि त्यातनं अजितदादांवर टीका करणं, त्याच्यामधनं संघावर टीका करणं, अशा प्रकारच्या गोष्टी ठरवून समजून उमजून
आवाड त्या ठिकाणी करतायत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार येईल. निकाल लागल्यानंतर या राज्यामध्ये 26 तारखेला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं असेल असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. तर सध्या बारामती सोपी राहिलेली नाही असा टोलाही संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला. सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेस पक्षानं अधिकृत एबी फॉर्म कोणालाही दिलेले नाहीयेत. शेतकरी कामगार पक्षाबरोबर आमची चर्चा झाली. त्यामध्ये अलिबाग, पेण आणि पनवेल या 3 जागांवर चर्चा होऊ शकते. सांगोल्यावर चर्चा होणार नाही असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलंय. भरू द्या. सांगोल्याची जागा शिवसेनेची विद्यमान जागा आहे. सांगोल्याला शिवसेनेचे आमदार निवडून आलेले असल्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे. शेतकरी कामगार पक्षाबरोबर काल सुद्धा आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये अलिबाग, पेण आणि पनवेल या 3 जागावर चर्चा होऊ शकते. अलिबाग, पेण आणि पनवेल. सांगोल्यावरती चर्चा होणार नाही. सोलापूर दक्षिणला पहा की सोलापूर दक्षिणला काँग्रेस पक्षानं अधिकृत एबी फॉर्म कोणालाही दिलेला नाही. तिथे शिवसेनेचे अमर पाटील हेच उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी माननीय उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पुढल्या आठवड्यात होते. त्याच्यावरती माझी प्रतिक्रिया अजिबात नाही. नवाब मलिक आणि अजित पवार त्यांचा खाजगी प्रश्न आहे ना, खाजगी विषय आहे ना. निकाल लागल्यावरती कळेल ना कोण किंग मेकर आणि कोण किंग आहे ते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल. या राज्यामध्ये 26 तारखेला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं आपण पाहाल. आधी जिंकून या म्हणावं आपण सगळं. म्हणजे अजित पवारांसह सगळ्यांना म्हणेन मी, आधी जिंकून या. बारामती आता सोपी राहिलेली नाही. पुढची बातमी आपण पाहतोय. अणुशक्ती विधानसभा मतदारसंघातील 31 उमेदवार हे थोड्याच वेळात मानखुर्द चित्ता कॅम्प पोलीस स्टेशनला निदर्शनं करणार आहेत. अणुशक्ती विधानसभा मतदारसंघात एकूण 43 उमेदवारांचा अर्ज हा दाखल करण्यात आलाय. त्यापैकी 31 उमेदवारांचे अर्ज हे बाद करण्यात आले. ज्या 31 उमेदवारांचा अर्ज बाद करण्यात आलाय त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज भरताना घ्यायची शपथ घेतली नाहीये म्हणून अर्ज बाद केल्याचं कारण दिलंय. मात्र बाद झालेल्या उमेदवारांना शपथ घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेळ न देता टाळाटाळ केल्याची सर्व उमेदवारांची तक्रार आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेलेला असताना माजी मंत्री भाजप नेते अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. त्यांची उमेदवारी कायम राहिला. शिवसेना जिल्ह्यातील इतर 2 मतदारसंघात भाजपचं काम करणार नाही अशा इशारा युवा सेनेकडून देण्यात आला होता. या संदर्भात आमदार भावना गवळी यांनी त्यावर आपलं मत व्यक्त केलंय. भाजपच्या माध्यमातून झालेली ही बंडखोरी योग्य नसून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन हे बंडखोर प्रचार करतायत. भाजप आणि महायुतीचे वरिष्ठ नेते याची दखल घेतील आणि अनंतराव देशमुख यांना समजावतील असा विश्वास भावना गवळी यांनी व्यक्त केलाय. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि अनेक सामाजिक बांधव हे माझ्याकडे येत आहेत आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की ताई इकडे ही जी बंडखोरी भाजपाच्या माध्यमातून झालेली अशी जी चर्चा आहे आणि विविध प्रकारे या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांचं नाव घेऊन काही लोक जे प्रचार करत आहेत तो प्रचार थोडा योग्य नाही असं मला वाटते. आणि मी त्यांना शांत करते की आपल्याला सगळे वरिष्ठ लोक बसणार आहेत आणि त्यावर ते गांभीर्याने विचार करतील म्हणून तुम्ही कुठलीही गोष्ट अशी करू नये. कदाचित ते बोलले असतील तर ही त्यांची भावना आहे आणि ती रास्त आहे. कारण ही एकच विधानसभा शिवसेनेच्या वाट्याला या ठिकाणी सुटलेली आहे. महायुतीतली ही विधानसभा आहे आणि बाकीच्या ज्या 2 विधानसभा आहेत त्या वाशिम आणि कारंजा आहे ती भाजपाच्या वाट्याला सुटलेली आहे. त्याच्यामुळे हे साहजिकच आहे. प्रत्येक कार्यकर्ता आणि सामाजिक बांधवांना हे वाटणं साहजिक आहे की या ठिकाणी ही कुठलीही बंडखोरी अशी होता कामा नये